आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका अनेक उद्योगांना बसलेला आहे आणि त्याच युद्धाचा फटका स्टाईल विक्रेते जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी हा व्यवसाय जो आहे ठप्प होण्याची वेळ आलेलीचा पाहायला मिळतं आहे। गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे मार्बल असेल किंवा स्टाईल जी निर्मिती होते त्या उद्योगावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी आता हा व्यवसाय जो आहे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विक्रेते आहेत मनीषा सर, आपण त्यांच्याशी बोलणार। सर, आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे, जवळपास महिना व्हायला आला, नेमका सर्वच उद्योगांवर त्याचा परिणाम झाला आहे। आपल्या स्टाईल विक्री असेल, मार्बल असेल, ग्रेनाइट असेल, या गोष्टींवर त्याचा कसा नेमका या युद्धाचा परिणाम झालेला आहे? आमच्या उद्योगामध्ये टाईल्स इंडस्ट्री जी आहे ती पूर्णतः प्रोपेन या गॅसवरती डिपेंड आहे आणि हा गॅस आखाती देशातून आपल्या भारतात येतो। त्याच्यात मेन कुवेतमधून हा गॅस येतो। एक 40% सप्लाय जो आहे तो कुवेतमधून आपल्या भारतात आहे। तो गॅसचा पुरवठा थांबला आहे किंवा खूप शॉर्ट होत आहे, त्यामुळे मोरबी येथे या जे टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, जवळपास 800 फॅक्टऱ्या तिथे आहेत। त्यापैकी 600 फॅक्टऱ्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत। फक्त 200 फॅक्टऱ्याचा जवळपास चालू आहे आणि असाच जर पुरवठा चालू जर शॉर्ट राहिला तर यापुढे त्याही फॅक्टऱ्या बंद होण्याच्या मार्गावर राहणार आहेत। तर त्यानंतर त्यांचा पर्याय आम्हाला एकच आहे की जे माल तयार आहे तो माल घ्या आणि तो माल विका, आणि तोही तो रेट वाढवून देत आहेत, कारण की या गॅसचा पुरवठा होत नाही आहे। नवीन प्रोडक्शन काढताना जवळपास 10 ते 20% ऑलरेडी रेट त्यांनी वाढवून दिलेले आहेत आणि ते 15 मार्च ते 31 मार्चपर्यंत 5% आणि आता आज 1 एप्रिलपासून पुढे 15% रेट त्यांनी वाढवले आहे। तर याचा फटका सगळ्यात अधिक कन्स्ट्रक्शन साईट्सवर पडणार आहे। एकतर बिल्डर्स थांबतील, घर बनवणारा थांबेल त्यासाठी, किंवा मग ज्याला एकदमच जरूर आहे व सुरुवात करायची आहे धंद्याची, घरात शिफ्ट व्हायचं आहे, दुकान चालू करायची आहे, तो त्या टाईल्स घेऊन ते पूर्ण करेल। पण एकंदरीत या उद्योगाला खूप मोठा फटका बसणार आहे आणि हा उद्योग येणाऱ्या काळात जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर ठप्प होणार आहे। सर, आपल्यासारखे जे उद्योग व्यावसायिक आहेत, समजा ज्यांच्याकडे स्टाईलचा माल येतो, आता हा माल तिकडून येणं पूर्णपणे बंद झालेला आहे, पण आपल्याकडे जो आता बरेचसे जे दुकानदार असतील किंवा विक्रेते आहेत त्यांच्याकडे आता किती दिवस पुरेल एवढा स्टॉक आहे समजा? तर साधारण स्टॉकचा असं आहे की जर कस्टमरला तो आवडला तर तो 8 दिवसातही संपू शकतो किंवा महिनाभरही लागू शकतो, असं आपण फिक्स नाही सांगू शकत। पण 8 दिवस ते महिनाभर तरी लोकांना जो आहे स्टॉक त्याच्यात पुरवठा होऊ शकतो। तुम्हाला जे पुरवठा करतायत आता त्यांनी रेटमध्ये किमती वाढव, तर त्या माध्यमातून स्टाईलमध्ये म्हणजे जे माल विकला जातो आहे आपल्याकडून आता ग्राहकांना दिला जातो आहे त्या पण किमतीमध्ये वाढ झाली का? ती किती टक्क्यांनी? जो नवीन माल येतो आहे त्याच्यामध्ये 10 ते 20% वाढ झालेली आहे। जो माल ऑलरेडी आमच्याकडे आहे तो जो होता त्याच रेटने आम्ही विकतो त्याला। आता सर, समजा तुम्ही म्हणतात की पुढच्या काही काळात जर युद्ध जर असंच चालू राहिलं तर पूर्णपणे बंद व्हायची वेळ, ह्या तुमच्या ज्या एका दुकानावर असेल किंवा या व्यवसायावर किती लोकांचा रोजगार अवलंबून असतो? आमच्यासारख्या दुकानावर समजून घ्या की 20 एक लोकांचा रोजगार अवलंबून आहे। जर हा फटका बसला तर त्यांनाही त्यामुळे थोडं नुकसान होण्याची शक्यता आहे, पण आमचा प्रयत्न असतो की त्यांना याची झळ बसू नये आणि कसं याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही। अच्छा, तर एकंदरीत सर आता युद्ध जे आहे सुरूच आहे, कंपन्या बंद पडलेल्या आहेत, किमतींमध्ये वाढ झालेली आहे, किती दिवसांपर्यंत आपण सर्व्हाइव्ह करू शकणार आहे? अजून सर्व्हाइव्ह करायचा विषय असा आहे की जो माल आहे तोच विकायचा आहे, नाहीतर तर जोपर्यंत माल येत नाही तोपर्यंत वाट बघायची आपल्याला, त्याच्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आपल्याकडे। तर अशा पद्धतीने आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणाहून जो या उद्योगासाठी लागणारा जो गॅस पुरवठा आहे तो जवळपास पूर्णपणे बंद झालेला आहे आणि त्याच कारणाने ह्या स्टाईल्स असेल किंवा सिरॅमिक वेगवेगळ्या गोष्टी ज्या निर्मिती करणाऱ्या जवळपास 800 कंपन्या ज्या आहेत त्यापैकी 500 कंपन्या जवळपास बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे मालाचाच पुरवठा होत नाही आहे आणि मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे आता मालाचा जो आहे या ठिकाणी तुटवडा जाणवायला लागलेला आहे, त्याच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे आणि पुढच्या काळात जर असंच हे युद्ध आणखी 10 ते 15 दिवस जर सुरू राहिलं तर हा व्यवसाय जो आहे पूर्णपणे ठप्प होण्याची, बंद करण्याची वेळ या विक्रेत्यांवर येणार आहे आणि त्यामुळे रोजगारीचं देखील या ठिकाणी संकट वाढण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।